हरे कृष्णा. मागच्या व्हिडिओमध्ये आपण मार्लेश्वरांचं दर्शन घेतलं होतं आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण दर्शन घेणार आहोत आद्य मार्लेश्वरांचं. त्यासोबतच आपण दीपमाळेचे महत्त्व समजून घेणार आहोत. हे मंदिर आद्य मार्लेश्वर म्हणून ओळखले जाते आणि हे मंदिर आहे संगमेश्वर तालुक्यातील अंगवली या गावामध्ये. हरे कृष्णा. मी आज आलो आहे अंगवली येथील मार्लेश्वर मंदिरामध्ये. तर चला जाऊया आपण मंदिरामध्ये. हे मंदिर प्रशस्त जागेमध्ये बांधण्यात आले आहे. कदाचित व्हिडिओमध्ये तुम्हाला अंदाज नाही येणार, पण नक्कीच हे खूप मोठं मंदिर आहे. मंदिराच्या आजूबाजूला खूप मोठी मोकळी जागा आपल्याला दिसत आहे आणि मंदिराच्या समोरच आपल्याला दीपमाळ दिसत आहे. मंदिरासमोरील दीपमाळा या महाराष्ट्रीय मंदिराच्या वैभव ठराव्यात अशाच आहेत. शब्दकल्पद्रुमामध्ये दीपत्ते, दीपयाती वा स्वयंपरंचेती अशी दीपांची व्याख्या केली आहे. दीपामुळे लोकांवर जय मिळतो. दीप हा तेजोमय आहे, म्हणून दीप प्रज्वलित करावा असे काली पुराणात दीप महात्म्य वर्णन करताना म्हटले आहे. म्हणूनच दीपदान हे पुण्यकर्म मानले जाते. दीपमाळ ही संकल्पना मंदिराच्या वास्तुशास्त्रात प्राचीन आहे. दीपमाळ बांधली तर मोक्ष प्राप्त होतो असा धर्मशास्त्रातील ग्रंथात उल्लेख आहे. तर शिलालेख व ताम्रपटात दीपमाळ नवसाच्या पोटी किंवा देणगी म्हणून बांधल्याचे आढळते. मंदिराच्या आवारात प्रवेशद्वारात दीपमाळ असते. मंदिरात जाण्यापूर्वी या ठिकाणी तुम्ही आपले हातपाय स्वच्छ प्रकारे धुवू शकता. या मंदिराचं बांधकाम खूप सुंदर केलेलं आहे. असं म्हटलं जातं की मारळ मधल्या मार्लेश्वरला जाण्याआधी मार्लेश्वर या ठिकाणीच म्हणजेच तेव्हाच्या मुदारपूर गावात राहत होते. परकीय आक्रमणाच्या काळात ते या ठिकाणी अंगवलीला आले. काही काळ त्यांनी या ठिकाणी मुक्काम केला, म्हणून हे मंदिर आद्य मार्लेश्वर म्हणून ओळखले जाते. मकर संक्रांतीच्या आधी काही दिवस हे मंदिर हर्ष उल्हासाने आणि भक्तांच्या गर्दीने अगदी गजबजून जातं. कारण मकर संक्रांतीला श्री मार्लेश्वर आणि साखरप्याच्या गिरजादेवीचा विवाह सोहळा साजरा केला जातो. लग्नाआधी घडणारी सर्व प्रकारची विवाह कार्ये या मंदिरात संपन्न केली जातात. मकर संक्रांतीच्या रात्री देव पालखीत बसून वनाच्या मार्गाने मार्लेश्वरला जातात. हे मंदिर महादेवांना समर्पित आहे. भगवान शिवांना या विश्वाचे पिता मानले जाते आणि भौतिक प्रकृती किंवा देवी दुर्गा यांना माता मानले जाते. भगवान शिव हे ते स्वरूप आहेत ज्यांच्या माध्यमातून परमेश्वर जीवात्मांना या भौतिक जगात प्रवेश देतात. भगवान शिव हे तमोगुणाचे म्हणजेच अज्ञानाच्या गुणाचे अधिपती आहेत आणि त्यामुळे त्यांना गुणावतारांच्या श्रेणीत गणले जाते. श्रीमद भागवत या ग्रंथात पहिल्या अध्यायात, दुसऱ्या धड्यात आणि 23व्या श्लोकामध्ये असं वर्णन आहे, जिथे सुखदेव गोस्वामी म्हणतात, सत्वं रजस्तम इति प्रकृतेर्गुणास्तै युक्ता पर पुरुष एक इहास्य धत्ते स्थित्यादये हरिविरिंचि हरेति संज्ञा श्रेयांसि तत्र खलु सत्वतनो ऋणांस्यु. याचा अर्थ असा आहे, परमदिव्य पुरुषोत्तम भगवान हे अप्रत्यक्षपणे भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांशी म्हणजेच रजोगुण, सत्वगुण आणि तमोगुण यांच्याशी संबंधित आहेत आणि सृष्टीची निर्मिती, पालन व संहार करण्यासाठी ते अनुक्रमे ब्रह्मा, विष्णू आणि शिव ही 3 गुणात्मक रूपे स्वीकारतात.
भगवान शिवांचा एक प्रमुख गुण म्हणजे ते अत्यंत लवकर प्रसन्न होतात. सर्व देवतांमध्ये भगवान शिव असे आहेत की अगदी कनिष्ठ स्तरावरील मनुष्य देखील केवळ त्यांना नमस्कार करून आणि बेलाच्या झाडाची पाने अर्पण करून त्यांना संतुष्ट करू शकतो. त्यामुळे त्यांना आशुतोष असे नाव प्राप्त झाले आहे, ज्याचा अर्थ आहे जो अतिशय लवकर प्रसन्न होतो. आशुतोष असल्यामुळे भगवान शिवांकडे विविध प्रकारचे जीव येतात. देवता, दैत्य, पुण्यवान आणि पापी मनुष्य, श्रीकृष्ण भक्त इत्यादी. परंतु भगवान शिव प्रत्येकाच्या अंतःकरणातील भावना आणि उद्देश जाणतात. त्यामुळे ते दैत्यांना चातुर्याने वागवतात. भौतिकवादी लोकांच्या इच्छा पूर्ण करतात. साध्या आणि निरागस लोकांना परमेश्वराच्या भक्तिमार्गाचे आशीर्वाद देतात. भक्तांना मनापासून वरदान देतात आणि उन्नत भक्तांच्या सहवासात राहतात. अशा प्रकारे भगवान शिव प्रत्येकाला त्यांच्या पात्रतेनुसार आशीर्वाद देतात आणि त्याच वेळी परमेश्वराच्या चरणकमळांप्रती आपली अखंड भक्ती प्रकट करतात. भगवान शिव भक्त आणि दैत्य या दोघांनाही वरदान देतात, परंतु त्यांना आशीर्वाद देण्याच्या पद्धतीत फार मोठा फरक असतो. आता आपण लगेचच मंदिराबाहेरचा परिसर बघून घेऊया. अशा सुंदर पद्धतीने या मंदिराचं बांधकाम केलेलं आहे. तुम्ही जर या ठिकाणी आलात तर तुम्हाला नक्कीच ते अनुभवता येईल. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला. हरे कृष्णा.